नमस्कार, मी पंजाब डक. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता फक्त आज 14 येणार आहे. 16 तारखेपासून मात्र परत राज्यात थंडी मात्र पूर्वपदावर येणार आहे. म्हणजे 16 जानेवारी 2026 पासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे. उत्तरेकडून वारे सुटतील, परत राज्यामध्ये थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर शेतकऱ्याचे असे फोन आले की आम्ही टरबूज खरबूज लावलेत, परत काही ढगाळ वातावरण राहील का? तर हे ढगाळ वातावरण टरबूज खरबूज लागवड वेलवर घ्यायसाठी चांगलं असतं, म्हणून त्यांचे फोन आले. तर त्यांना एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर परत स्पेशल एक दिला जाईल मेसेज. पण राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 2 दिवस आणखी ढगाळ वातावरण राहणार आहे. आज देखील बऱ्याच भागात तुरळक ठिकाणी थेंब येतील. सगळीकडे काही पाऊस पडणार नाही. काल काय झालं की अहिल्यानगर भागात बऱ्याच ठिकाणी पुणतांबा, शिर्डी, राहता, वैजापूर बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. तसा काय आज एवढा जास्त पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येता. वीट उत्पादकवाल्यांचे फोन आले की हे पाऊस कधीपर्यंत आहे. वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की आता काही जास्त नाही, आज आणि उद्या दिवसच वातावरण आहे. त्याच्यानंतर परवापासून वातावरण क्लिअर होणार आहे. लगेच कारखाना शेतकऱ्यांचे देखील कारखान्याचे जे टोळीवाले त्यांचे देखील फोन आले की पावसाचं वातावरण कसं राहील. तर त्यांना सांगू इच्छितो फक्त आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी थांबायचं, सगळीकडे काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर कर्नाटकचे तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आणि तूर काढणाऱ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज आणि उद्याचे दिवस तुम्ही काय करा, थोडं थांबा. परवा 16 तारखेपासून परत तुम्ही खेळ करायला काही हरकत नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर राज्यातल्या परत एकदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी आज म्हणजे 14 आणि उद्या 15 2 दिवसात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याच्यानंतर हे लगेच 17-16 पासून थंडी वाढणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. ही थंडी जवळपास सांगायचं झालं तर 20-22 तारखेपर्यंत राहणार आहे. त्याच्यानंतर 22 तारखेच्या नंतर महाराष्ट्रातील परत थंडी कमी होणार आहे, म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण आता हे जे कालचा जे पाऊस आहे म्हणजे 12-13च्या दरम्यान पडलेला, ज्या भागात पडला त्या भागातल्या कांदा शेतकरी असो, डाळिंब शेतकरी असो, द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की उद्याच्याला मात्र बऱ्याच भागामध्ये धुकं देखील दिसणार आहे, धुळी देखील येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि आपण आपल्या फवारणीचं नियोजन करायचं. त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरकडे देखील पाऊस पडला. तिथल्या ऊसतोड कामगारांना सांगू इच्छितो की आता तुमच्याकडे काही पाऊस येणार नाही. आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि 16 तारखेपर्यंत एकदा तुमचा म्हणजे सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा ह्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. आणि कर्नाटकमध्ये देखील हीच परिस्थिती राहणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राचे काही भागातले जे जिल्हे आहेत तर त्यांना सांगू इच्छितो की 2 दिवसात 16 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस काही येणार नाही, फक्त तुरळक ठिकाणी थेंब येतील, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक शेतकऱ्याला एक मेसेज दिला जाईल.